टीचिंग इन द एज ऑफ AI या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या मागच्या वर्कशॉपमध्ये ज्यामध्ये मी एज्युकेशनल कंटेंट क्रिएशन यूजिंग AI टूल्स याबद्दल बोललो होतो, तर त्यामध्ये एक क्वेश्चन आला होता. सायन्स बॅकग्राऊंड एज्युकेटर काही ऑर्गॅनिक रिॲक्शन्स, इक्वेशन्स या प्रकारचे जे कंटेंट आहे ते AIचे टूल्स वापरून कसे बनवायचे हे या प्रकारची जी रिॲक्शन्स आहेत या रिॲक्शन कशा बनवतात, कशा बनवल्या जातात त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत, पाहणार आहोत. तर या प्रकारचे कंटेंट बनवण्यासाठी प्रोफेशनल ड्रॉइंग सॉफ्टवेअर्स वापरले जातात. ड्रॉइंग सॉफ्टवेअर्स जसे केमड्रॉ वापरून या प्रकारे जे तुम्ही मॉलिक्युलर ऑर्बिटल स्ट्रक्चर्स आहेत, डिटेल स्ट्रक्चर्स बनवू शकता, 3D स्ट्रक्चर्स बनवू शकता. ते स्ट्रक्चर बनवून तुम्ही PDF मध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता किंवा इमेज फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करून त्याला वर्ड डॉक्युमेंटमध्ये किंवा पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये वापरू शकता. केमड्रॉचे काही अल्टरनेटिव्ह आहेत. केमडूडल, मार्विन स्केच, BK केम. जर सॉफ्टवेअर आपल्याला वापरायचं नसेल, जसं आपलं टॉपिकचं नाव आहे टीचिंग इन द एज ऑफ AIचे जर टूल वापरून आपल्याला असे कंटेंट बनवायचे असतील तर त्यासाठी एक बेस्ट टूल आहे लँग्वेज टूल. जे पब्लिशिंग हाऊस, बुक क्रिएटर, एज्युकेटर ते या टूलचा वापर करतात. लॅटेक्स वापरण्याचे ॲडव्हान्टेज काय आहेत? आपण एक्झॅक्टली टेक्स्टबुक फॉर्मॅट किंवा पेपर पब्लिशर्स जे रिसर्च पेपर आपण क्रिएट करतो ते बनवण्यासाठी लॅटेक्स टूल बरेचसे क्रिएटर, रिसर्चर्स या टूलचा वापर करतात. तर पहिल्यांदा आपल्याला लॅटेक्स कोड जनरेट करून घ्यावा लागेल. त्यासाठी ChatGPT, क्लाउडे, जेमिनाय, परप्लेक्सिटी यासारखे अनेक टूल आहेत. त्यामध्ये तुम्हाला योग्य तो प्रॉम्प्ट देऊन स्टेप बाय स्टेप डिटेल मेकॅनिझम ज्या प्रकारचं तुम्हाला अपेक्षित आहे, जर तुम्हाला स्टेरिओकेमिस्ट्री, ब्रेकिंग, फॉर्मेशन हे सगळं जर अपेक्षित असेल त्या प्रकारे तेवढं स्पेसिफिक कमांड देऊन तुम्हाला कोड जनरेट करून घ्यावा लागेल. आपण पुढे पाहणार आहोत की कसे कोड काय रिझल्ट तुम्हाला देतात. जर AIचे टूल वापरायचे नाही आहेत किंवा सॉफ्टवेअर हे शिकायला थोडे जड जात आहेत, वेळ लागतो, तर काही सोपे टूल आहेत. पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन्समध्ये आपण वेगवेगळे जे शेप इन्सर्ट करून रिॲक्शन मेकॅनिझम बनवतो, मॉलिक्युल्सचे स्ट्रक्चर बनवतो, डॅश आणि सर्कल या प्रकारे हे वापरून वेगवेगळे शेप वापरून मॉलिक्युलर ऑर्बिटलच्या सारख्या स्ट्रक्चरसुद्धा बनवू शकतो. पण हे जे टूल आहेत ते थोडेसे टाईम कन्झ्युमिंग आहेत, वेळ घेतात. फॉर्मॅटिंगला त्यामध्ये थोड्या अडचणी येतात. दुसरा जे इफेक्टिव्ह टूल आहे कॅनवा, जो मी लास्ट वर्कशॉपमध्ये घेतला होता. कॅनवा खूप इम्प्रेसिव्ह टूल आहे. त्यामध्ये ह्या ज्या अडचणी आहेत त्या बऱ्यापैकी सॉल्व्ह होतात. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे शेप आहेत, रेडीमेड मॉलिक्युल्सचे स्ट्रक्चर्स आहेत, ते आपण इम्पोर्ट करू शकतो आणि जसे पाहिजे तसे रिझल्ट क्रिएट करू शकतो. आज आपण लॅटेक्स टूल आणि ChatGPT किंवा AI आणि लॅटेक्स हे वापरून कंटेंट क्रिएशन कसे करता येईल. तर त्यासाठी आपल्याला ब्राउझरमध्ये ओव्हरलीफ नावाचं टूल सर्च करायचं आहे. ओव्हरलीफ ओपन केल्यानंतर इथे मी एक नवीन ब्लँक पेज क्रिएट करतो आहे. ऑर्गॅनिक रिॲक्शन म्हणून रिॲक्शन्स क्रिएट केल्यानंतर रिॲक्शन अशा प्रकारचे रिॲक्शन्स हे जे डॅश आणि वेज पॉइंट आहेत, कर्व ॲरो आहेत, कलर कोडेड आहेत, या प्रकारचं कंटेंट बनवण्यासाठी आपण काय करू शकतो आणि कशा प्रकारे बनवू शकतो
तर ChatGPTमध्ये न्यू चॅट क्रिएट करा. न्यू चॅटमध्ये तुम्ही गिव मी डिटेल रिॲक्शन मेकॅनिझम ऑफ S2 रिॲक्शन इन लाटेक्स कोड. या प्रकारे कमांड दिल्यानंतर हा असा कोड आपल्याला येईल, डिटेल कोड येईल आणि तो कोड लाटेक्समध्ये पेस्ट करतो. हा कोड पेस्ट केल्यानंतर मला या प्रकारचा रिझल्ट मिळतो. ही रिॲक्शनसुद्धा थोडी बेसिक आहे. जर मी सॅटिस्फाईड नाही आहे, हॅपी नाही आहे माझ्या रिझल्टपासून, तर मी आणखीन डिटेलमध्ये कमांड देऊन, जसं इथे मी सांगितलं आहे की विथ कलर कोड हायलाइट्स अँड लेबल असं मला हवं आहे, तर मी हा कोड कॉपी करतो आहे आणि एक्झिस्टिंग कोड जो आहे तो रिप्लेस करतो आहे. कंपाईल केल्यानंतर मला हे कलर कोडेड रिझल्ट मिळतो. इथे डायग्राम आहे. आणखीन स्पेसिफिक मी जातो आहे. मला आणखीन डिझाईन थोडे वेगळे फॉर्मॅट हवे असे आहेत. टेक्स्टबुक जसे असतात, टेक्स्टबुकमध्ये जसे असतात तशा प्रकारचा जर फॉर्मॅट हवा असेल तोही मला जनरेट करता येतो. आता या डायग्राममध्ये, या रिॲक्शन्समध्ये कर्व ॲरो नाही आहे, तर मी चेंज करून आता इथे हा न्यूक्लियर फाईल अटॅक करतोय. हा ॲरोने शो केलेला आहे. बेटर झालेले आहे. फॉर्मॅटिंग आणखीन चेंज झालेले आहे. मला एवढंच करायचं असतं डॉक्युमेंटमध्ये किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये, इवन कॅनवामध्ये, तर बराच वेळ लागला असता. पण इथे मला लगेच हा कोड जनरेट करून मिळालेला आहे आणि तो मी पेस्ट करून चांगलं रिझल्ट मला मिळालेला आहे. आता मी सांगितलं आहे की मला एक्झॅक्टली जे टेक्स्टबुकमध्ये असतात तशा प्रकारे जे पोस्टर फॉर्मॅट असतात तसं पाहिजे, तर मी हा कोड कॉपी करून इथे पेस्ट करतो. हा पेस्ट केल्यानंतर हा रिझल्ट बघा. इथे बॉक्समध्ये रिॲक्शन मेकॅनिझम, SN2 मेकॅनिझम, इथे जे कर्व ॲरो आहेत त्यांचं अटॅकिंग दाखवलेलं आहे मेकॅनिझम. कायनेटिक्स आहे, इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन दाखवलेले आहे की कशा प्रकारे चेंज होते. असं डिटेल डॉक्युमेंटेशन मिळालेलं आहे मला. तुम्हाला जशा प्रकारची रिक्वायरमेंट असेल तेवढं स्पेसिफिक तुम्हाला प्रॉम्प्ट द्यावा लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टी थोड्या ट्रायल आणि एरर प्रयत्नानंतरच येतील. तुम्हाला सतत प्रयत्न करावे लागतील. टेस्ट आणि ट्राय करावं लागेल. वेगवेगळे कोड तुम्हाला इथे जनरेट करावे लागतील आणि त्यांचं एक्सपेक्टेड रिझल्ट तुम्हाला टेस्ट करावं लागेल. इथे मी दुसरंही टूल वापरून, परप्लेक्सिटी टूल वापरून एक कोड जनरेट केला आहे. मी सांगितलं आहे की स्टेरिओकेमिस्ट्री इन्व्हर्जन वेज डॅश बॉन्ड्स जे इलेक्ट्रॉन पुशिंग स्कीम दाखवतात तशा प्रकारे मला पाहिजे, तर मी हा कोड ही टेस्ट करतोय आणि रिकम्पाईल करतो. तर इथे वाल्डन इन्व्हर्जन जे वेज आणि डॅश मध्ये दाखवलेला आहे, हा मला एक पोस्टर स्टाईल किंवा पिक्चर स्टाईल फॉर्मॅटमध्ये मिळालेला आहे फक्त रिॲक्शनसाठी. जर मला ही अशी रिॲक्शन हवी असेल, यामध्ये कोड नाही आहे. इथे कोडमध्ये चेंज करून आपण जे वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत, जे न्यूक्लियोफाईल आहेत, ते आपण वेगवेगळ्या कलर कोडेडमध्ये हायलाईट करून दाखवू शकतो. तर हा एक खूप पॉवरफुल टूल आहे. अर्थात ज्यांना कोडिंगबद्दल नॉलेज नाही आहे त्यांच्यासाठी थोडंसं मुश्किल आहे, पण
लॅटेक्स जर आपल्याला जमलं, मी पुढे आणखीन लॅटेक्सवर सेपरेट सिरीज बनवणार आहे. त्या सिरीजमध्ये अशा प्रकारे अशा स्ट्रक्चर्स बनवता येतील, कसे ॲड करता येतील, शेप जे ट्रान्झिशन स्टेट दाखवतो, स्क्वेअर ब्रॅकेट कसे ॲड करायचे, वेगवेगळे शेप कसे ॲड करायचे, ते सुद्धा आपण पुढच्या सिरीजमध्ये पाहणार आहोत. तर यावर मी एक डिटेल सिरीजच बनवणार आहे, तर ते पुढच्या व्हिडिओजमध्ये येतीलच. तोपर्यंत तुम्ही हे ट्राय करत राहा. ChatGPT, परप्लेक्सिटी हे 2 मी ट्राय केलेले आहेत आणि यांनी बऱ्यापैकी चांगले रिझल्ट मला दिलेले आहेत.